अर्थसंकल्पाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। अर्थसंकल्प सादर झालेला आपल्यासोबत रोहित पवार आहेत। रोहितजी काय म्हणाल, कारण योजनाचा भरमसाठ मारा पुन्हा एकदा आपल्याला अजित पवारांनी राज्यावरती केलेला पाहायला मिळतो या सगळ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून। काय बोलता तुम्ही, कारण या सगळ्या संदर्भात आताच तुम्ही इथं पायऱ्यांवरती आंदोलनही केलेलं आहे, काय फसवर अर्थसंकल्पाचा मारा केला असं जर तुम्ही म्हणत असाल तर खरं तर तुम्हाला बजेट कळालंच नाही। योजनेचा काही मारा केलेला नाही, फक्त त्याच गोष्टी पॅकेजिंग वेगळं केलेलं आहे। सगळ्या जुन्या योजना आहेत, काही जुने प्रोजेक्ट आहेत, त्याचं फक्त नावाचा खेळ, आकड्याचा खेळ आणि भावनेचा खेळ या बजेटच्या माध्यमातून सामान्य लोकांचा आणि महाराष्ट्राच्या भवितव्याचं झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल। मताचा वापर केला, शेतकऱ्याला सांगितलं होतं कर्जमाफी करू, आम्ही भावांतर योजना आलो म्हणजे सोयाबीनचा भाव पडला, कांद्याचा पडला, जो कुठल्या पदार्थांचा पडला जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये तिथं पिकतात तर आम्ही त्याचा फरक देऊ असं सरकारने सांगितलं होतं। त्याचा एक शब्द सुद्धा या ठिकाणी त्यांनी काढला नाही। म्हणजे शेतकऱ्याचं झालंच तिथं हिरमोड झालाच त्यांच्या भावनेचा। त्याच्याचबरोबर तुम्ही महिलांचं बघितलं तर त्यांची अपेक्षा होती लाडक्या बहिणींची की 1500वरून 2100वर नेलं गेलं जाईल, ते तिथं नेलं गेलं नाही। त्यानंतर आमचे जे बेरोजगार युवा आहेत त्याला भत्ता तुम्ही चालू करणार होता, त्याचा शब्द तुम्ही काढला नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती त्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही भाषणामध्ये घेत नाही। म्हणजे खरं तर शब्दाचा, भावनेचा आणि आकड्याचा खेळ या बजेटच्या माध्यमातून इथं आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला। विषय एवढाच आहे, त्यावेळेस जी योजना तुम्ही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणली आणि म्हणत होता तुम्ही 2100वर नेणार महिन्याला, आम्ही तिथं 3000 म्हणत होतो, तुम्ही 2100 नेणार, ठीक आहे 2100 तर 2100 पण करून दाखवा। एका वाक्यात त्या अजित पवारांच्या बजेटला तुम्ही काय म्हणाल? फक्त आकड्याचा, भावनेचा आणि शब्दाचा खेळ असं आपल्याला म्हणावं लागेल। आमच्याशी बोलल्याबद्दल। हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा आणि भावनांचा खेळ आहे अशी टीका जी आहे ती रोहित पवारांनी इथं व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।